असं लक्षात येत आहे. पाहूयात ही आघाडी कशा पद्धतीने कायम राहते. पुन्हा एकदा पोस्टल वोटिंग आहे, ईव्हीएम काउंटिंग सुरू व्हायचं. कारण नाशिक मध्ये जे काय आपण नाराजी नाट्य पाहिलं त्यानंतर सरप्राइझिंगली तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे 8 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप तर 5 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे 2 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, मनसे 1 आणि शिवसेना उभाठा 1. आता देवयानी फरांदे तिथल्या आमदार होत्या, त्या म्हटल्या मला विचारात घेण्यात आलं नाही, आयारामांना प्राधान्य देण्यात आलं. भांडणं ही फार मोठी समोर आली नाही. त्याचा परिणाम काय दिसून येतोय का ते आपण बघूयात आज दिवसभरात. त्याच्यामुळे यामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण जर मुंबई महापालिकेच्या इमारतीच्या ठिकाणी जरी नसलो तरी ग्राफिकच्या माध्यमातून तिथे आहोत, कारण एआयच्या माध्यमातून काही घडू शकतं. त्यावर एक बर्ड व्ह्यू आपण टाकतोय. प्रभाग क्रमांक 194 मधनं निशिकांत शिंदे आघाडीवरती असल्याचं कळतंय. समाधान सरवणकर यांच्या जागेवरती सगळ्यांचं लक्ष आहे. बरोबर, सदा सरवणकर यांचे सुपुत्र ते पिछाडीवर असल्याचं कळतंय. त्यामुळे ही आघाडी पिछाडी मंडळी कायम राहील. आत्ताच निश्चितपणे असं म्हणता येणार नाही की विजय पराजय, अगदी ही आघाडी पिछाडी आहे, ती केव्हाही बदलू शकते. पोस्टल वोटिंग आहे. प्रभाग क्रमांक 194 मधनं निशिकांत शिंदे आघाडीवरती आहेत तर समाधान सरवणकर हे पिछाडीवरती आहे. थोड्या वेळापूर्वी समाधान सरवणकर यांची आघाडी दिसून येत होती. बरोबर, आताच आपण बघितलं. आता थेट आपण जाऊयात माझे सहकारी अमित मोडक यांच्याकडे. न्यूज रूम मध्ये काय नेमकं आकडेवारी आहे, काय सगळं अनालिसिस न्यूज रूम मधून होत आहे ते आपल्याला आपल्यापर्यंत ते पोहोचवणार आहे. अमित. सुवर्णा, खूप वेगाने निकाल येत आहेत आणि हा वेग आता थोड्याच वेळात वाढणार आहे, कारण पोस्टल वोटिंग जे होतं त्याचं मतमोजणी संपलेली आहे आणि थोड्याच वेळात आता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि हा वेग वाढणार आहे. ज्या लढतीबद्दल तुम्ही बोलत होतात, सर्वात इंटरेस्टिंग लढत आहे विशाल निशिकांत शिंदे आणि सरवणकर यांची लढत आणि सरवणकर पिछाडीवर आहे हे आपण बघणारच आहोत. पण सध्या मुंबईवर ज्याची नजर आहे, किरण, मुंबईमध्ये काय परिस्थिती दिसते? महायुती, ठाकरे, काय आकडा आहे? आपल्याकडे वेगाने आकडे येत आहेत अमित, अत्यंत वेगाने आपण ते अपडेट करतो आणि आपल्या स्क्रीनवर दाखवतोय. मुंबईमध्ये आत्ताचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं आपल्याला की भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे ती सध्या 50च्या पुढे आहे. 50पेक्षा जास्त जागा आहेत, 53पर्यंत पोहोचलेले आहेत ते. तसंच शिवसेना आणि मनसेची जी युती आहे त्यांना साधारण 30-32च्या जागा मिळतात. बिलकुल, 53-30 अशी सध्या आपल्याला परिस्थिती दिसते. पुण्यात काय परिस्थिती आहे आपण अंजलीला विचारूया. अंजली, पुण्यात काय दिसते, काय आकडा आहे? तोच आकडा. पुण्यातून सगळ्या 165 पैकी 29 जण आहेत. भाजपमध्ये 12 सध्या आघाडीवरती आहेत आणि शिवसेना 5 वरती. तिथं दोघंही वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळं बिलकुल, पुण्यात भाजप किती जागा मिळवतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. श्रद्धा आपल्या सोबत आहे. श्रद्धा, तुझी नजर कुठल्या कुठल्या याच्यावर आहे आणि सध्या काय आकडा आहे? माझी नजर कोल्हापूरवर आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला काँग्रेस चांगली टफ देते. भाजप 15वर आहे तर काँग्रेस 17वर पोहोचलेली आहे. बिलकुल, कोल्हापूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर दिसते. स्वप्नाली, तुझ्याकडे काय आकडा आहे आणि कुठले शहर तू बघतेस? माझ्याकडे MMR रिजन आहे. सो MMR रिजन मध्ये स्पेसिफिक असं वसई विशाल सर, विरार बवियाला जास्त म्हणजे बविया आघाडीवर आहे आणि भाजप आणि शिवसेना बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आघाडीवर आहे. बिलकुल विशाल, परंतु हा जो वेग आहे हा थोड्याच वेळात वाढणार आहे. आपल्या रिझल्ट सेंटर मधून आपण हा निकाल देतोय. आपला सर्वात वेगाने निकाल देण्याचा न्यूज 18 मराठीचा प्रयत्न आहे आणि यामध्ये थोड्याच वेळात हे आकडे ज्या वेगाने इंजिन धावेल की नाही माहिती नाही आहे, परंतु न्यूज 18 लोकमतचे आकडे थोड्याच वेळात धावायला लागणार आहे. तुमची नजर स्क्रीनवर ठेवा. महायुती आणि ठाकरे पोस्टल बॅलेट काउंटिंग मध्ये तरी कट टू कट चालताना आपल्याला दिसत आहेत. विशाल, सुवर्णा. बिलकुल, हे पोस्टल वोटिंग काउंटिंग आहे. थोड्याच वेळात ईव्हीएमचं काउंटिंग सुरू होईल आणि यातनं आपल्याला कळेल की या ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचं अस्तित्व, प्रत्येकाची राजकीय गणितं, प्रत्येकाची धाकधूक जी आहे ती समोर येईल आणि आपल्याला कळू शकेल की कोण कशा पद्धतीने आघाडी घेतं. ही आघाडी पिछाडी अशाच पद्धतीने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि ही सगळी बदलती आकडेवारी अगदी मोठी ब्रेकिंग न्यूज स्क्रीनवरती आपण बघताय. अमरावतीमधून मोठी ब्रेकिंग न्यूज येते. भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, त्याचबरोबर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर दिसत आहे. ही पोस्टल वोटिंग आहे. आम्ही वारंवार तेच सांगतोय, ही पोस्टल वोटिंग आहे. पोस्टल वोटिंग मध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर यावरून आम्ही सांगतोय. त्यानंतर ईव्हीएम मध्ये काय होत आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे. माझं या महानगरपालिकेकडे विशेष लक्ष आहे, कारण मी स्वतः इथे गेलो होतो. भाजप या ठिकाणी 10 जागांवर, शिवसेना 8 जागांवर आणि जर आपण पाहिलं तर इतर आकडेवारी देखील समोर येताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना युबीटी 7 जागांवर, मनसे 1 जागांवर या ठिकाणी आघाडीवरती आहे. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी
हे देखील काय करते बहुजन विकास आघाडी 15 जागांवर या ठिकाणी आघाडी दिसते. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर मुंबईत ठाकरेंची चर्चा आहे तर तिथं ठाकूरांची चर्चा आहे. त्यामुळे आप्पा ठाकूर म्हणजे अर्थात हितेंद्र ठाकूर काय नेमकं तिथे घडवतात हे बघायला पाहिजे. शिट्टी वाजते कारण शिट्टी जर वाजली तर त्याची आघाडी कशा पद्धतीने राहते. कल्याणमध्ये आपण बघतोय शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. अर्जुन पाटील, संगीता म्हात्रे हे आघाडीवर आहेत कल्याणमध्ये शिवसेना उमेदवार आघाडीवर दिसतात. तुम्ही शो केलेला काय तिथलं लोकांचं म्हणणं? कल्याणमध्ये जर आपण पाहिलं तर एकूणच संमिश्र असं दिसत होतं पण हे दिसत होतं की